नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही विशेष आणि मुख्य घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. शेतातील नालीवरून वृद्ध शेतकऱ्याला काठीनं बेदम मारहाण करण्यात आली आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे इथं ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. चालू मार दे मार दे भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे इथं जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाणी शेतात साचलं असल्यामुळे ते पाणी नाल्यांद्वारे काढण्याच्या कारणातून वृद्ध शेतकऱ्याला एकानं काठीनं मारहाण केली आहे. किसन शंकर वारेकर, वय वर्ष 65 असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. वृद्ध शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काठीनं मारहाण केल्याप्रकरणी रावसाहेब खरात याच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बरंजळा लोखंडे शेतामध्ये घटना घडली. आम्ही शेतातून आमच्या स्वतः नाली काढली. आमचा म्हातारा त्या शेजारच्याला बोलायला गेला तर त्यानं आमच्या म्हाताऱ्याला हाणमार केली आणि मी सोडायला गेलो तर माझ्यावर बी दगडफेक केली. माझ्या पत्नीवर केली. त्याचं नाव आहे रावसाहेब राऊत. केस दाखल केलं का? नाही, गुन्हा दाखल झालेला नाही त्याच्यावर अजून बी. त्याला तात्कालीन अटक करावी. काय नाव आपलं? किसन शंकर वाकेकर. काय घटना घडली तुमच्या? किसन शंकर वाकेकर राऊत त्यानं मला मारलं. वावरात शेतीच्या बाऱ्यामध्ये बांधावर आमचे भांडणं झाले. त्यानं मला मारलं. काडी घेऊन मला मारलं. मी या संदर्भात तक्रार दिली का पोलीस स्टेशन? दिली साहेब. कुठं मारलं तुम्हाला? त्यानंच मारलं मला, दुसरं कोण नाही. कुठं मारलं? हे काय हाताला हात मोडला हे इकडे काड्या मारल्या, डोक्यात मारलं. काय शेतीचा काय वाद होता नेमका? शेतीचा वाद म्हणजे तो म्हणतो पाणी वावरा कोण नाही आलं पाहिजे. आता आम्ही आमच्या वावरातून पाणी काढलं. आता ते पाहू शकता साहेब, पाहिल्याशिवाय काय करतो. ते पाणी म्हणतो येरीत घाला. तुमच्या येरीत कसं काय घालू पाणी? आम्ही एरकासाठी दाबासाठी गेली का? मग ते पाणी आम्ही काढून दिलं तिकडे. त्याच्यामुळे त्याची माझी भांडणं झाली साहेब. काठीनं मारलं? काठी काठी घेऊन मला मारलं. पोलीस स्टेशनला कळवलं तुम्ही? हा, कळवलं. काय मागणी काय आता तुमची? काठीनं मारलं म्हणलं साहेब. मागणी काय राहील? आता न्याय पाहिजे साहेब आम्हाला. प्रस्तावित जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये गेल्या आहेत. यासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असं असलं तरी शेतकऱ्यांना किती दर मिळणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे खादगाव येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन या प्रकरणात निवेदन दिलंय. प्रस्तावित जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी हालचाली सुरू झाल्यात. मात्र शेतकऱ्यांना रेडी रेकनच्या किती पट मोबदला मिळणार आहे याबाबत अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे खादगाव शिवारातील शेतकऱ्यांनी परमेश्वर नाईकवाडे यांच्या नेतृत्वात एकत्र येत आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आल्या. रेडी रेकनच्या 5 पट दर शेतकऱ्यांना दिले जातील अशी प्राथमिक माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिल्याचं परमेश्वर नाईकवाडे यांनी म्हटलं आहे.
तर जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली तुम्ही जळगाव रेल्वे मार्गासंदर्भात, काय समस्या आहेत तुमच्या आणि काय चर्चा झाली आहे? सर, मी नायकोडे सर आणि आमचे सर्व खातगावचे नजीक पांगरी शेतकरी वर्ग आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घ्यायची सर्वात मेन कारण की आता तिथं त्यांचे काही अधिकारी रेल्वेचे येतात, सीमांकन करू लागले, चुना टाकू लागले, परंतु शेतकरी अभयभीत झाला, शेतकरी कन्फ्यूज झाला, शेतकरी तलाठ्याला विचारतोय, मंडळ अधिकाऱ्याला विचारतोय की बाबा आम्हाला रेट काय मिळेल, कुणीच सांगायला तयार नाही. पण हे महसूलचे तर सांगितच नाही, परंतु रेल्वे खात्यातले यायला लागले ते सुद्धा सांगित नाही. म्हणून कालच जिल्हाधिकारी साहेबाची वेळ घेतली. आज आम्ही सर्व आमची मंडळी, आमचे सरपंच आहे, उपसरपंच आहे, LK अण्णा वगैरे, आम्ही सर्व जवळ 20 मिनिटं दिले जिल्हाधिकारी साहेबांनी. त्यांचे प्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. आमचा पहिला मुद्दा होता जमिनीचा मोबदला किती मिळेल, याच्यात आम्ही कन्फ्युज, आम्हाला सांगा. तर त्यांनी व्यवस्थित रेकनर जे रेट असतात त्याच्या 5 पट तुम्हाला मिळेल. येलो झोन मध्ये असेल तर त्याचेच रेट पकडल्या जाईल, तोटा कोणाचा होणार नाही, असं व्यवस्थित त्यांनी आमच्या प्रश्नाचं निरासन केलं. दुसरा मुद्दा आमचा सर्वांचा होता की फळबागाचे मूल्यांकन, झाड असेल किंवा फळबाग असेल, याचं मूल्यांकन किती मिळेल. चीज आहे, पिंपळ आहे, उंबर आहे किंवा मोसंबी आहे, संत्रा आहे, चिकू आहे, तर याचं मूल्यांकन कसं मिळेल, कसे मोबदला मिळेल, याच्यात आम्ही कन्फ्युज होतो. तर त्यांनी आम्हाला याचं व्यवस्थित उत्तर दिलं आणि व्यवस्थित समाधान केलं. तिसरा मुद्दा, थोडक्यात जमीन उरली तर सर एकदम सोपं आहे बघा. अशी रेल्वे पटरी गेली आणि त्याची 10 एकर इकडे जमीन गेली, क्षेत्र गेलं 10 एकर, पण 5 ते 10 गुंठे पलीकडून उरलं. मग त्यांना काय करायचं? एक तर तेवढं कोणी विकत घेणार नाही, तेवढी शेती रेल्वे पटरीच्या पलीकडून जाऊन करता येणार नाही. तर साहेबांनी त्याचं उत्तर दिलं की जर थोडं क्षेत्र उरलं तर ते आम्ही अधिग्रहण करणार आहे म्हणे. आमचा शेवटचा प्रश्न होता, उरलेली जमीन कसण्यासाठी म्हणजे करण्यासाठी पलीकडे एखाद्याची 4 एकर उरली तर 4 एकर तर तो अधिग्रहण शासन करणार नाही, परंतु 4 एकर करण्यासाठी आज रेल्वे नाही, आज ते जाण्याचे रस्ते, बैलगाड्या सर्व आहे, कोणाला अडचण नाही. उद्या रेल्वे पटरीमुळे बैलगाडी नेता येईल का? नाही नेता येणार. मग म्हणून सरांना आम्ही कलेक्टर साहेबांना बोललो, त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला रस्त्याची सुविधा करून द्या. तर ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचण वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला भुईरे मार्ग, तिथं खाली छोटेले पूल, गाडी वगैरे वाहनं सर्व शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वगैरे जाईल, असं तुम्हाला भुईरे रस्ता पण सुद्धा करून देण्यात येते. पण तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे शेतकऱ्याचे जे आमचे फक्त खातगाव पांगरीचे मुद्दे नाही, हे मुद्दे अख्खा जालना ते जळगाव मार्ग इथपर्यंत जाणारे जे शेतकरी, हे मुद्दे सर्वांचे, आमचे वैयक्तिक नाही. आणि मेन मुद्दे आहे, आणि ते मेन मुद्द्याला पॉझिटिव्ह उत्तर माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब यांनी दिलेलं आहे. म्हणून मी सर्वांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जिल्हा परिषद जालना समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणं या योजनेचा बनावट प्रमा झाल्या होत्या. यासाठी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून लवकरच वरिष्ठ अधिकारी अहवाल सादर करणार असल्याची माहिती उपप्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणं सन 2024-25 या वर्षीच्या बनावट प्रमाण तयार झाल्याचं जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पत्रकार परिषद मध्ये याबद्दल विशेष माहिती दिली आहे. परंतु अद्याप देखील या बनावट प्रमाण कोणी तयार केलं होतं याचा शोध अजूनपर्यंत लागला नसून यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमणूक शुक्रवारी करण्यात आली असून लवकरच या बनावटपणाची माहिती हाती लागणार आहे. यामध्ये जवळपास जालना तालुक्यातील 1 कोटीच्या प्रमाण या बनावट तयार करण्यात आल्या होत्या. या समितीच्या अहवालानुसार शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या सन 24-25च्या बनावट तयार झाल्याची एक माहिती आमच्यापर्यंत आली होती. त्याची आम्ही शहानिशा केली. शहानिशा केल्यानंतर जालना तालुक्यातील साधारणपणे 1 कोटीच्या बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं. ही माहिती आम्ही प्रेस घेऊन जाहीरपणे सगळ्यांना निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर याची सखोल माहिती काढण्यासाठी याची व्याप्ती किती आहे हे तपासण्यासाठी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीला साधारणपणे 7 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केलेली आहे.
किती तारखेपर्यंत अहवाल समितीचा करणार? समितीचा अहवाल 25 जूनपर्यंत अपेक्षित आहे. तो अहवाल आल्यानंतर जर त्यात काही आर्थिक गैरव्यवहार आढळून आला, शासकीय रकमेचा काही गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं तर आम्ही पुढील कारवाई करणार आहे. अशा विषय फक्त समाज कल्याणमध्येच आहे का इतर? सद्यस्थितीत फक्त समाज कल्याणमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे. तर जिल्हा परिषद प्रशासनानं बहुतेक सगळ्याच ठिकाणच्या अभिलेखांची तपासणी सुरू केलेली आहे. आज आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची एकाच दिवशी अभिलेखांची तपासणी सुरू केलेली आहे. याच धर्तीवर आम्ही सगळ्या डिपार्टमेंटच्या अभिलेखांची एकदा तपासणी करून घेऊ आणि त्यात काही निष्पन्न झालं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. जालना जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांना जर हे अवैध धंदे दिसत नसतील तर आम्ही स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांचं लक्षात आणून देऊ, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा घरात काळे यांनी दिला आहे. पाहूयात. विषय असा आहे की जालना जिल्ह्यामध्ये अतिशय अवैध धंदे चालू आहेत. सदर बाजार हद्दीमध्ये आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि तेथील PI जे आहेत त्यांनी अक्षरशः संपूर्ण वातावरण कंट्रोलमध्ये केलेलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन पण करते संदीप भारती यांचं की त्यांनी अवैध धंदे तिथले बऱ्यापैकीचे बंद केलेले आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सर्रास चालू आहेत. चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा अवैध धंदे चालू आहेत आणि बदनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तर विचारताच सोय नाही. म्हणजे आता हे 3 पोलीस स्टेशन जे आहेत या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या प्रकारे सट्टा, मटका, सोरट आणि अजूनही काही अवैध धंदे चालू आहेत, जसे की बदनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेश्या व्यवसाय पण फार जोरात चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे तर सट्टा, मटका, अवैध धंद्याचं आम्ही लवकरच स्टिंग ऑपरेशन सुरू करणार आहोत. त्यामुळे ह्या जे पोलीस स्टेशन जे आहेत चंदनझिरा पोलीस स्टेशन, कदीम पोलीस स्टेशन आणि बदनापूर पोलीस स्टेशन, ह्या पोलीस स्टेशनला आमचं असं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की यांनी तात्काळ यांचे अवैध धंदे बंद करावेत. नसता आम्ही स्टिंग ऑपरेशन करून यांना दाखवून देऊ की यांचे अवैध धंदे कुठं आहेत. यांना जर सापडत नसतील, कारण मी स्वतः बदनापूर तालुक्यामध्ये बदनापूरची गल्ली ना गल्ली मी तिथे जाऊन शोधलेली आहे. प्रत्येक दुकान मी तिथं शोधलेलं आहे आणि अक्षरशः बदनापूर पोलीस स्टेशनच्या समोर अपोजिट साईडला आजूबाजूला बदनापूरच्या पोलीस स्टेशनच्या शेजारीच सगळे सट्टा, मटका वगैरे, सोरट वगैरे सगळं चालू असताना सुद्धा जर पोलीस स्टेशनला जर ते लक्षात येत नसेल किंवा हेतू पुरस्कार हप्त्याच्या लालचेपायी जर ते दुर्लक्ष करत असतील किंवा कदीम पोलीस स्टेशनचं जे काही नूतन वसाहत झालं किंवा रेल्वे स्टेशन झालं या भागामध्ये जे काही सट्टा, मटका वगैरे जे काही अवैध धंदे चालू आहेत यांनी हे तात्काळ बंद करावेत. नसता स्टिंग ऑपरेशन करून यांना यांचे धंदे कुठे कुठे चालतात आणि हे हप्ते कुठं किती घेतात आणि कुणामार्फत घेतात हे सगळे माझ्याकडं आहे. हे सगळं आम्ही स्टिंग ऑपरेशन करून दाखवून देऊ. तरी कृपया यांनी तात्काळ थांबवावं. हे माझं इंटिमेशन म्हणालात तरी चालेल. हे या 3 पोलीस स्टेशनला माझं इंटिमेशन आहे की त्यांनी अवैध धंदे तात्काळ बंद करावेत. जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर, पानवेस, राजमहल टॉकीज, दुर्गा वेस पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. दर्गा वेस ते पानवेस पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. वारंवार या रस्त्यावर अपघात घडत असून पावसाच्या दिवसात तर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जाते. येथे अंडरग्राऊंड नाली नसल्यामुळे सर्व घाण पाणी रस्त्यावर साचले जाते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो आणि या डासांमुळे रोगराईस आमंत्रण मिळते. येथील रस्ता हा अत्यंत खराब झाल्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहे.
या खड्ड्यांमधून वाहनधारकांना मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। या सर्व समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने केली जाते। मैं आपका और रोड कहाँ से कहाँ खराब है? मेरा नाम अख्तर कुरैशी है। मैं रहने वाला दरगाह बेस का हूँ साहब। यहाँ से लेके पानी बेस, दरगाह बेस से पानी बेस तक कोई व्यवस्था नहीं। इतना रोड खराब है कि आने जाने वाले जो है परेशान है। गाड़ियाँ गिरने फटाफट, बच्चे आने के बाद घरों के स्वास्थ्य खराब है। पूरे घरों में धूल मट्टी जा रही। पहले थोड़ा जो है अच्छा रोड था, बाद में पाइप लाइन खुद डाले और उसके बाद पूरा खराब कर दिए। और पहले इतना उतना चलते थे, अब तो चलना भी नहीं आ रहा। हमारी समस्या ये है कि हमारे जल्द से जल्द हमारा रोड बना के दो और ये जो पोल के खंभे बाजू सरकार लो। क्या नाम आपका? अख्तर कुरैशी। तुमच्या वार्डामध्ये काय समस्या? माझं नाव सकाराम हरिभाऊ ढोपळे। मी 50 वर्षांनी राहतो, तर इकडे अजून मी काही सोय नाही। रोड तर झालाच नाही। 40 वर्ष झाले एकदा रोड इथवर झाला, दरगाशी बसतो, त्याच्या पुढे झाला नाही। कादराबाजी आहे तर जालन्याची शान आहे। पाणी असून तर दरगाशी बसतो, पुरी घाण आहे। आम्हाला ना जाता येतं ना काही बोलता येतं। जास्त हुशारी केले तर मग ते भत करता बोलली होती काय असं आम्हाला दोष येते म्हणून आम्ही मुगाट्या बसतो। बस, धन्यवाद। किती रोड आहे हा? कुठपासून कुठपर्यंत रोड खराब हा आहे? दरगाह वेस ते पाणी बसतो खराब आहे। काय मागणी राहील तुमची? मागणी आता हे जे रोड आहे हे करावं बाबा, आमची इच्छा ही दुसरं काही नाही है। कहना चाहिए। मेरा नाम राकेश वैष्णव है। मैं यहाँ पर दरगाह बेस के पास रहता हूँ, बालाजी मंदिर में। यहाँ पर अभी तक रोड का कुछ भी काम नहीं हुआ है। यहाँ पर इतने एक्सीडेंट होते हैं और ये वन वे रोड है पूरा। और यहाँ पर हमने नगर पालिका में जाके 2 बार एप्लीकेशन भी दिए, सबको बात भी करे, सब पूरे यहाँ के जितने भी रहवासी है सब गए थे हम, लेकिन अभी तक हमारा कुछ हुआ नहीं। यहाँ पर एक बार उद्घाटन भी करके गए। यहाँ पर अतिक्रमण के लिए नगर पालिका वाले आके भी गए, सब उनको नोटिस भी देके गए, लेकिन वहाँ पर उसके बाद में आगे कोई कार्रवाई करे नहीं इन्होंने। इसलिए हमारे को सिर्फ एक ही दिक्कत है बस, यहाँ पर रोड का इतना मतलब ऐसा ये हो गया है रोड का। यहाँ पर अगर बारिश आती है तो पानी इतना, कम से कम आदमी चल नहीं सकता है यहाँ पर। आपकी क्या मांग रही है? हमारा सिर्फ एक ही है कि हमारे को जल्द से जल्द सिर्फ रोड का काम क्लियर करना बस। यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।
इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9063236007 किंवा 9067791007. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77.
मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत। BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन। MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, प्रवेशासाठी आजच संपर्क करा।